नमस्कार. आपण पाठीमागील भागामध्ये ज्या आपल्या काही लैंगिक समस्या आहेत, हस्तमैथून करणाऱ्या लग्नाच्या अगोदरच्या किंवा लग्नाच्या नंतरच्या ज्या कोणी हस्तमैथून केलेला आहे, स्वप्नदोष झालेले आहे, धातू दुर्बलतेमुळे, शुक्राणूची कमतरता, शरीरामध्ये शुक्र वगैरे बनत नाही आहे, अनेक शीघ्रपतनासारख्या अशा अनेक समस्यांवरती आपण एक प्रयोग बघितला होता. एकदा शॉर्टमध्ये त्याची समरी सांगतो. तुम्ही तो बघितला नसेल तर बघण्याची गरज नाही. पार्ट 2मध्ये सगळं काही माहिती सांगतो. काय करायचं, 100 ग्रॅम आवळा चूर्ण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 60 ग्रॅम मिश्री औषधी साखर त्याच्यामध्ये कुटून टाकायची आहे आवळा चूर्णामध्ये, आणि त्याच्यामध्ये 40 ग्रॅम आपली भाजीमध्ये टाकतात ती हळद त्यामध्ये मिक्स करायची. ते 200 ग्रॅम जे चूर्ण आहे ते व्यवस्थित मिक्स करून दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर 1 ग्लास थंड साध्या पाण्यासोबत 1 चमचाभर खायचं आहे. पाठीमागून पाणी प्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर नियम काय फॉलो करायचे ते आपण पार्ट 2मध्ये बघणार होतो. तर पार्ट 2मध्ये तुम्हाला त्याचे नियम काय आहे, एक तर तुम्ही कसल्याही प्रकारचं आंबट खायचं नाही आहे. शुक्रनाड्या आपल्या मजबूत झाल्या पाहिजे यासाठी पुरुषांनी आंबट मुळीच खाऊ नये. लोणचं, प्रोसेस फूड, त्याचप्रमाणे फास्ट फूड, जंक फूड, प्रोसेस फूड, फॅक्टरी फूड, हे जेवढं काही आपल्या घराच्या बाहेर बनते, पॅकिंग तयार येते, ते मुळीच खायचं नाही. हॉटेलमधलं नाही, कुठंच नाही. चहा, कॉफी यासारखी जे काही व्यसनं आहेत, तंबाखू, बिडी, सिगारेट, चरस, गांजा, भांग हे टोटली बंद करायचं आहे. आणि पॉर्न व्हिडिओ पूर्णपणे बंद करायचे आहेत. वाईट मित्रांची संगत सोडून द्यायची आहे. आणि आपलं मन चांगल्या गोष्टीमध्ये रमण्यासाठी काहीतरी पुस्तकं वगैरे वाचायचे, एखादा छंद लावायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सकाळी जर तुम्हाला नाईट फॉलचा प्रॉब्लेम हा शक्यतोवर सकाळी होत असतो 3:30च्या पुढं, त्याच्यामुळे असा प्रयत्न करायचा आहे की रात्री झोपताना भरपूर पाणी पिऊन झोपायचं आहे. त्यामुळे 3-3:30च्या आसपास आपल्याला जाग आली पाहिजे. जो आमचा कोर्स आहे की संभोग प्रॉब्लेम सोल्युशन, तर त्या कोर्समध्ये सांगितलेले सर्व प्रकारचे योगा, प्राणायाम आणि व्यायाम हे सकाळी आपल्याला शुद्ध हवेमध्ये करायचे आहेत. डोक्याला जवळ बिझी ठेवायचं आहे. कसल्याही गोष्टीचा टाईमपास करायचा नाही. तुमचं जे स्किल आहे, जे तुमचं काम आहे, अभ्यास आहे, त्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त मन लावायचं आहे. आणि बस एवढी साधी सिंपल तुम्ही दिनचर्या जर फॉलो केली, वेळेवरती झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, असं केलं की तुम्ही तुमच्या स्वप्नदोषातून, हस्तमैथुनातून, तुमच्या शीघ्रपतनातून कॉन्फिडन्स गेलेला आहे, चिंता वाटते, भीती वाटते, डिप्रेशनचे विचार येतात, आत्महत्येचे विचार येतात, ज्या काही तुमच्या शारीरिक आणि मानसिक समस्या आहेत, ह्या सर्व तुमच्या शरीरामध्ये शक्ती नसल्यामुळे, वीर्याची कमतरता असल्यामुळे तुमच्या मेंदूला काही सुचत नाही आहे. आणि म्हणून असे विविध प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम येतात. एक वेळ हा दिलेला आवळ्याच्या चूर्णाचा प्रयोग करा आणि फक्त 44 दिवसामध्ये तुम्हाला काय रिझल्ट येतो कमेंटमध्ये जरूर येऊन सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद.